हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोला कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय समर्थ श्री सद्गुरु भगवान महाराज की जय समर्थ श्री सद्गुरु रामदास महाराज की जय समर्थ श्री सद्गुरु अमृतदास महाराज की जय सब साधु संतन की जय। थोडा आवाज कमी करा, जास्त वाटतं मला नाही तर 5 जरा कमी कर, बेस जास्त झालं. गुरुनाथ माझी माय दावी फुले कोमल पाय हे सद्गुरुनाथ माझी माय दावी फुले कोमल पाय श्रीपाद बाबा माऊली करी कृपेची सावली हे श्रीपाद बाबा माऊली करी कृपेची सावली रामदास बाबा माऊली करी कृपेची सावली हे रामदास बाबा माऊली करी कृपेची सावली अमृतदादा माऊली करी कृपेची सावली हे अमृतदादा माऊली करी कृपेची सावली ज्ञानेश्वरी माझी माय करी कृपेची सावली ज्ञानेश्वरी माझी माय करी कृपेची सावली सद्गुरुनाथ माझी माय दावी फुले कोमल पाय सद्गुरुनाथ माझी माय दावी फुले कोमल पाय अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपूत सदा कविता महापुण्यराशी नमस्कार माझासी सद्गुरु ज्ञानेश्वरासी ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ओम नमो जाता वेद प्रतिपादय जय सो वेद आत्मरूपा देवा तूच गणेश सकलात्मते प्रकाश म्हणे निवृत्त दासो अवतार होते आत्मरूप गणेशा केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तोच वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे विश्व विकास मुद्रा या सोडवित योग निद्रा त्या नमो जय गणेंद्रा श्री गुराया श्री गुरु कुटी घडला दिव्य तो तुमच्याकडला तो आत्मा शंभूने सोडला तुझ्या स्मृती सद्गुरुनाथ दादा तुमच्या स्मृती जय हरी जय हरी जय हरी जय बघा पर्याय जयचा असा बाबा मला बोलले आपल्या रंजन बाबा आणि आमचं बोलले का बाबा तुमची काकी वारले बाबा सेवा करायला या येतं अरे येतो मला आहे टाईम रविवारी येतो मी आता ते सेवा उठून आम्हाला दुसरीकडे जायचं आहे कार्यक्रमाला पुरुषबाई एकनाथ तांडे वृद्धापकाळाने त्यांचा वाई झालेले त्यांना स्वर्गवास झाला ते अंतवास झाला आणि त्यांच्यासाठी मी आता बाबा उभी घेतो म्हणजे उभी येतच असतो बाबा नामाची आवडी तोची जाणार देव ज्याला नामाची आवड आहे तोच देव आता तिथे आता 12वा 13वा प्रत्येकाच्या जन्माला येतो त्याचे 12वा 13वा ठेवली त्याचा 12 झाले त्याचा 13वा होणार हे लिखितच आहे आता
आता त्यांची मुलं असतील मुली असतील हा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार करीत असतील त्याच्याबद्दल काय ना. मनुष्य जन्माला कशासाठी येते? मनुष्य जन्माला आलो आपण तर कशासाठी आलो? तर या जन्म मृत्यूच्या फेरा जो चक्र आहे, राड गाडगा आहे, त्या राड गाडग्यातून त्या चक्रातून मुक्त होण्यासाठी ज्याचा देवाचा पण अंश आहे त्या अंशामध्ये देवामध्ये विलीन होण्यासाठी मनुष्य जन्माला मागतात. तुम्ही संसार सर्वजण करतात. मृत्यू बघा, कोणाला 70 वर्ष झाल्यावर येईल, कोणा 80 वर्ष झाल्यावर येईल, कुणी 5 वर्षाचा झाल्यावर मरून जाते, कुणी तर पोटानंच मरत. द्या बाबा तुम्हाला बाबाचा लक्ष ना तुम्हाला कोणी तर पोटानंच मृत्यू कुठे बघत शोधित जातं, पोटाला आहे ते शोधत जातं. मग झाला तेवढं आयुष्य तेवढाच तो जाणार. पण इतर चांगला काय मरून गेले बघा लग्न विठुंडी सारीचे 14 चौकटे लंकापती तेही गेले. आता ते जन्माला आलं, रावण मिळाला, भले गेलं, राम गेलं, कृष्ण गेलं. कशासाठी जन्माला आलं? मावली नंतर तुझे ते नाशे ते पुनरुत्य दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. 159 क्रमांकाची ओळी टाकली या ज्ञानेश्वरीमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये. तो जसा घड्याळाचा काटा आता 4:30 वाजले, पुन्हा 5:30 वाजतील, 6:30 वाजतील, पुन्हा 12 तास झाल्यावर 4:30 वाजतील, 5:30 वाजतील, 6:30 वाजतील. जैसा घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, तसाच जगाचा आणि मराचा यासाठी आपल्याला जन्म नाही भेटला. तर मावळी पुन्हा सांगतात त्याच अध्यायामध्ये उपजे ते नाशे ते मायावशी दिसे, एरवी तत्वता वस्तू असेल ती अविनाशाची. दुसऱ्या अध्यायामध्ये 105 क्रमांकाची वेळ आहे. बाबा हा देह हा नाश उपज दिला तो नाश पावणारच, कुणाला राहणार नाही. पण ती अविनाशी वस्तू आहे ज्या तुमच्या सत्तेवर मी आज बोलतो आणि तुम्ही ऐकता कानामध्ये. मी तोंडातून बोलतो आणि तुम्ही कानामधून ऐकता, डोळ्यातून पाहता. ती जी सत्ता आहे त्या सत्तेवर आपण जिवंत आहोत अशी संज्ञा आहे. चैतन्य या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व तत्वज्ञ संत स्वीकारिती 126 क्रमांकाची ओळख आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. देव तत्वावर जर आम्ही आ देतो ओ देतो, तो तत्व त्या तत्वाची ओळख करण्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म आहे. त्या तत्वाची ओळख करण्यासाठी मनुष्य जन्म आहे. देव तत्व कुठला बघा. आता उपास धरतो आपण, 1 दिवस नाही जेवण केला, 10 दिवस नाही जेवण केला, कोणी तो किती दिवस जेवण न करीत, महिनाभर जेवण न करीत. मी ते टीव्हीवर बघला एकाने उपासना केली, महिनाभर जेवला नाही, पाणी नाही पिला, तरी जिवंत राहायला विचारा. पण श्वास तर नाक दाबला किती दिवस जिवंत राहील? जेवण नाही केलं तर महिनाभर जिवंत राहू शकता, पाणी नाही पिला तर महिनाभर जिवंत राहू शकता. पण श्वास दाबला नाक तर दिवस जिवंत राहील, 5 मिनिटांनी नाकासारखा तडफडून मरून जाईल. त्या श्वासाने ज्या जीवावर आपण जिवंत आहोत, चालत आहोत, संसार करतो, सर्व काही करतो, त्या श्वासाला आम्ही ओळखला का? त्या श्वासाला पकडला का? त्या श्वासाला ओळखण्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म आहे. ते श्वासाला कशा पद्धतीने ओळखणार तुम्ही? तर त्याला तत्व बोललं. नामा पडते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथात असे त्याने हरिपाठामध्ये रोज बोलतो आपण. त्याला नाम मी साध्या दिली त्या तत्वाला. मग तत्व कुठला? त्या तत्वाची ओळख करून घ्यायसाठी आपल्याला मनुष्य जन्म आहे. 12वा 13वा नाही केला तर असं कधीतरी मरून जातात. काही प्रयत्न करत एक आपल्याला जन्म दिलेला आहे, मुलाबाळाला आपलं कर्तव्य धर्म आहे. आई बाबाचा 12वा 13वा आपला अगदी कोळी धर्मामध्ये प्रत्येकाच्या जे करतात ते करतात. कोणी 40 वेळ करतात, कोणी 5व्या दिवशी करतं. पण तो आपलं कर्तव्य ते करणार. पण आपल्याला जो जन्म भेटलेला आहे हा मनुष्य देव हा फक्त आणि फक्त देव होण्यासाठी. तर देव कशाने व्हावे? ज्या वेळेला आम्हाला त्या तत्वाची ओळख होईल
त्यावेळेलाच देव नामापरते साधन नाही, जे तू करशील अनेक काही हकारून सांगे तुका, नाम घेता राहू नका. नामाशिवाय साधनच नाही कुठला या विश्वामध्ये, या कलियुगामध्ये तरी नामाशिवाय कुठला साधन ठेवलेलाच नाही. नाम जर साधन, जो नाम जपल्याने यमाला धरताना काप सुटते, यम पळून जाताना आज पण, तर तो नाम कुठला, त्या नामाची ओळख करून घेण्यासाठी आम्हाला हा मनुष्य जन्म आहे. नाम म्हणजे देव, एक नाम हरी, द्वैत नाम दुरी. नामच हरी, हरी दुरी कुठला, देवांचा देव हरी कोण, एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गम न घाली मन. एक हरी आत्मा सांगणार आहे, आत्माच हरी आहे. तर त्या आत्म्याची कोण ओळख करून घेणार, त्या आत्म्याची आम्ही कधी ओळख करणार, तर त्या आत्मा आज पण सद्गुणात आपल्याला ओळख करून देतात. तर हेची आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी श्री गुरु कृपालब्धी काली पावे, 984 अध्याय. ती आत्माची सिद्धी ज्याला प्रसन्न होईल तो गुरुच्या कृपेने आपल्याला ती प्राप्त होईल, आणि जन्म मरणाचा फेरा हा भाग होईल प्रॅक्टिकली. आणि तो प्रॅक्टिकली बाद झाल्यावर आपल्याला माहीत होईल त्या ज्ञानेश्वरीच्या ओवीनुसार, देवाची आद्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या. रोज आम्ही म्हणतो हरिपाठामध्ये, देवाची आद्वारी उभा क्षण भरी, देवाची आद्वारी उभा क्षण भरी. मग तो क्षण कुठला, ह्या आम्ही तर रोज मंदिरामध्ये जातो, गावातल्या जातो, पंढरपूरला जातो, आनंदीला जातो, काशीला जातो, चारी धामाला जातो. तो कुठला द्वार ज्ञानमाऊलीला अपेक्षित आहे की त्या द्वारामध्ये उभा राहिल्या चारी मुक्ती प्रधान, तो कुठला द्वार, त्या द्वाराचा, त्या बोलण्याचा, त्या शब्दाचा आम्ही शोधत घेत नाही किंवा कुणाला आम्ही विचारतच नाही. त्या द्वारामध्ये उभा राहिल्या चारी मुक्ती कधी, चालता बोलता जिवंत असताना, मेल्यावर नाही. मेल्या पाठी मोक्ष भेटे ऐसा जो म्हणे तो अतिमूर्ख. संताचा तुकाराम महाराजांचा म्हणणं आहे, माझा म्हणणं नाही. तुकाराम महाराजांचा म्हणणं आहे, मेल्या पाठी जर मोक्ष जर बोलायचं तर तो अतिमूर्ख. कोणी बघितले का, कोणी बघितलं तर त्यांनी सांगा, म्हणून तर होता अतिमूर्ख. मोक्ष काय सांगा, मोक्ष देवणी उदार काशी होय किन, परी वेचू लागले ते शरीर तया गावा. 173 क्रमांक 12 नंबर. मोक्ष देणारी काशी नगरी आहे ना माऊली सांगतात, पण तिथे आत्महत्या करावं लागलं. मग आत्महत्या आम्ही करू का तिथे गेलो, अमुक अमुक घाट आहे तिथे कुठला जाईल, मला ना माहिती कुठला घाट आहे, त्या घाटावर आत्महत्या करावं लागलं. मणिकर्णिका नावाचा घाट आहे तिथं, त्या घाटावर आत्महत्या करावं लागलं. मग आम्ही आत्महत्या करू का तिथे जाऊन. मग इथं मावळे म्हणतात, तरी देह असो अथवा जावो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो, तोंडी दोरी सर्पत्व व्हावं दोराची करून. 248 क्रमांक कुठे 12वा अध्याय. काय मोक्ष कधी भेटेल नाही, 8व्या अध्यायामध्ये 248 क्रमांक भेटली. तरी देह असो अथवा जावो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो, वस्तू जाणून घेणे या नाम मोक्ष पदार्थ. या बाबा या नाम मोक्ष. आम्हाला मोक्षाची श्रद्धा कोणी सांगितली, संतांनी सगोवानी. घ्या रे बाबा, प्रॅक्टिकली आम्ही रोज हरिपाठामध्ये बोलतो, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. खाली काय बोलता, नामासी विनमुख तो नर पापिया, हरी विन धावया न
प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. रोज हरिपाठामध्ये बोलतो आम्ही. पुराणामध्ये प्रसिद्ध आहे. वाल्मिकी सांगता माझा अनुभव आहे. मग माझा जर अनुभव आहे नामाने जर माझा जन्म मरणाचा फैसला जर बाद झाला मी त्याच्या पुढे भयान बोलता नामाची विनमुक्त नर पापी. तर नामाला विनमुख असेल पापाची संज्ञा मटण खाणारा जी नाही. आपण कोणी आली माणसं आहोत. काय असेल ते असेल ते तुम्हाला कुठला आला ते 17व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. मांस खाणाऱ्याला मासली खाणाऱ्याला पापीची उपमा माऊलीने दिली. नामाला जो विनमुख आहे त्याला पाप्याची उपमा दिली. कुणी? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. रोज आम्ही आरतीमध्ये बोलतो का पांडुरंगाचे विठ्ठलाचा फक्त नाव ज्ञानेश्वर ठेवला आणि त्यांची उपमा आहे त्या नामाशी विनमुक्त नर पापी. मग आम्हाला उद्धाराचं साधन कोण देणार? जागेवर प्रॅक्टिकली जर आम्हाला उद्धाराचं साधन भेटेल असेल रोज म्हणतो हरिपाठामध्ये काय इथे हरिपाठ बोलणारे करणार म्हणून तर हरिपाठाचं उदाहरण देणार. धुन अग्नी मेले समरस झाले तैसे नाम केले जपत हरी. तृणाला त्या पिंड्याच्या कांडी गंजीला कांडा लावला तर भस्म होत आहे. त्या टायमाला कोट त्याचाच तुमचा या नाम या देहाला भेटला रे भेटला. तुम्हाला त्या गंजीप्रमाणे तुमचं सर्व जन्म भस्म होऊन जातात. आणि मग सांगतात मग अग्निकुंडे भिजे घातली ती अंकुर दशे जीव मुकली तिवेला फलतीचा मजा अर्पली शुभाशुभे. त्याचे 2 क्रमांक घेऊन त्याचे 9 अध्याय 28 नंबरचा श्लोक. जसं आता तुम्ही नागपंचमीला भुरगुल्या करतात आईसा करतात भाताच्या ज्वारीचा आपल्याला भात आहे. ती एकदा हे मूवीमध्ये सांगता माझ्या मनातला नाही तुम्ही तव्यावर भुरमुली केली जर भुरमुली झाली लाई झाली मग ती लाई पुन्हा उगवणार आहे. तुम्ही नेल्या मातीमध्ये पेरली उगवणार आहे का? ब्रह्मदेवाचा बापाला तरी उगवणार ना. त्यांना माऊली सांगताना आपला तुकडा जातो ना. तर तसा त्या नामाने ही लाई होते. ती लाई झाल्यावर आपल्याला पुन्हा उगवण्याची संभावना नाही. आपल्याला जन्म नाही. आणि त्याच्या खाली ते होतात अगा कर्मे जे उरावे तरी ती सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावं यावं या देहा एका 403 क्रमांकाचे 9 अध्याय. कर्म उरले चांगलं झालं तर प्रत्येकाला माहित आहे. इंद्र हो राजा हो मोदी हो कोणी हो पुण्य. राजा म्हणजे पुण्य ज्याच्या नशिबाला पुण्य आहे तो मोठे पदावर जाईल. आणि पाप आहे ज्याच्या नशिबाला तो नरकाला जाईल. नरकाला म्हणजे डुक्कर होऊ मांजर होऊ कुत्रा होऊ एक हाडकासाठी कोणाच्या तरी दाराची बसू हाडकाला हाडूक चांगल्यासाठी कुणाची प्रॅक्टिकली बघा तुम्ही कुत्र्याकडं आपण कधी हाडकाला दिला आपण ते हाडूक चांगल्यासाठी दाराची बस. तर मग आता आम्ही हाडूक चालणार चालण्या काय प्रॅक्टिकली सांगितलं माझा बदला आहे. आणि मग ते देहाला यावत आणि त्याच्या पुढे ते उगारले मज कर्म देवाची कुशले मरण जन्म जन्मासह श्रम वचिले त्या क्रमांकात 9 अध्याय 28 नंबरचा श्लोक. ते मला कर्म उगर म्हणजे माझा नाम त्या देहाला चिकटला रे चिकटला. तसा ओला हातामध्ये फरका घेतला आणि फल्यावरला अक्षरा पुसून टाकली. तसं त्याचा जन्म मरण मी पुसून टाकला. कोण सांगतं? देव सांगता असा देव. तो कसा पुसून टाकेल? त्या आत्म्याचं आज पण आपल्याला दर्शन होते. आत्म्याचं दर्शन म्हणजे काय सांगला कोण हरी सांगला कोण सांगला आताच बोलून गेलो एक हरी आत्मा. त्या आत्म्याची ओळख झाल्यावर आज पण प्रॅक्टिकली आता जन्ममानाचा फैसला बाद होतोय. म्हणून अर्जुना या परी पाहेचा वेळ नवेल बारी ते संन्यास युक्ती सोपारी घेतली तुझं त्याचे 5 क्रमांकाचे. आणि अर्जुना हे सर्व योग सोडून दे. आता तू सर्वात सोपी युक्ती तुला योग सांगतो. नामाचे नाम घे आणि तुझा जन्म मरणाचा भेटला वाचकर. आणि त्याच्या काळामध्ये या देहाच्या बाजूवडी न पडिले सुख दुःखाच्या सागरी न पडिले सुख रूप घडिये माझी आखी अंगा. त्याचे 7 क्रमांकाचे माझ्या अंगाने सुख आहे. माझ्या अंगाला जर सुख आहे त्या देहाच्या नादी लागू नकोस. कोण सांगतं? देव. माझा अंग म्हणजे काय? माझ्या अंगाला तुम्ही स्पर्श केला का देव सांगतं.
याच्या अंगाला जर स्पर्श करायचा असेल, या रे बाबा, याच्या अंगाला जर स्पर्श करायचा असेल तर तुझ्याकडे मला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्मम तू निराकारी, तूच रघुराया, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. हे विठोबाचा भगवान श्रीकृष्ण परमात्मा तर इथं भूमीवर तर मला रंग नाही, रूप नाही. जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी उभा राहून सांगतो मी असा नाही, मी असा आहे, तर त्याचा स्पर्श कसा होईल आपल्याला. आज पण प्रॅक्टिकली श्वासाने आपल्याला त्याचा हर एक श्वासाला अनुभव होते तर देवाचा, तो आपल्या प्रत्येक श्वासामध्येच बसलेला आहे. आताच बोलून गेले, महिनाभर जेवण नसलं जगतो, महिनाभर पाणी नसला जगतो, महिनाभर डॉक्टर नसला आपण जगतो, पण नाक दाबला आणि श्वास जर बंद केला तर आपण जिवंत 5 मिनिट नाही आहोत. आणि म्हणून बोलतात माझा सद्गुरू, ज्याच्या जीवावर उड्या त्याच्याच नाकाने काड्या. ज्या श्वासाच्या जीवावर आम्ही सर्व संसार करतो, विश्व उठतो, 4 धाम करतो, पोऱ्याला जाऊ, दुनियावर जाऊ, त्यालाच विसरतो. म्हणून तर ज्ञानोमावली बोलून जातात, दौडोनी श्वास तिथं ती वायाचे उपवास का घे पती धुमाचे घास अधोमुख. माझं सद्गुरू बोलताना अंधा आणि मूर्ख दुःख क्रमांकाची होईल 17वा अध्याय 21 नंबरचा श्लोक. तर श्वासाने त्या श्वासाला किती जपायला पाहिजे आपण, आणि त्या श्वासाला जपला एकूण त्याला मोठा माणूस असला त्याला जर आपण मागं पुढं करायला लागलो, साहेब 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 साहेब, तर साहेब आपला ध्यान धरते. जर या श्वासाला आपण जपला तर आपल्याला तो लवकर सोडीत पण नाही. आपल्याला सांगायचा मतलब आपल्याला मरून नाही देतो. कोण श्वास वया झाल्यावर मरणार ती गोष्ट वेगळी, पण त्याला असं मधीच मरण येऊन देत नाही, तो मरण टाळतं. पण देव आज पण. म्हणून तर तुकाराम महाराज बोलून जातात, जगा काल खाय आम्ही माथा दिला पाय. जगाला कालाने काला पण आम्ही त्या कालाच्या माथ्यावर पाय दिलेला आहे. कोण? नामधारक. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, नेनो अनेक प्रकार, नेनो अनेक प्रकार. आम्ही नामाचं धारक व्हावं लागेल. जो वारकरी संप्रदायाचा आमचा विध आहे नामधारक, नामधारकच व्हावा लागेल तरच जन्म मरणाचा फैसला होईल. नामधारक तर मग कुठला नाम. आता जो सहजासहजी प्रत्येक जण विचारी माणूस आहे. माझा एक नेहमी असतो, आमच्या शरद महाराज ते बोलताना कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये, तर आपली आगरी बोलायची जात आहे. आपण समुद्रामध्ये राहणारे माणसं आहोत. आपल्याला इतिहास पाठीमागं बघितला तर आपला अन्न हा मासा आणि भात इतिहास आहे. मी वाचलेला, मला इतिहासाला होता पाठीमागं, पहिला होता दुसरीला होता की होता एवढा बघा मला माहीत आहे. मग अन्न आणि मास आपण त्याग करून जर आपण माळ घातली, माळ घातली आणि देवाची जर भेट होत नसेल तर माळ घालायचे कशाला लागते, कारण मास का. आता पहिलं सांगतात गोव्याचं नंतर माली गेला, गोवा नंतर मासे काय. त्याग त्याग आग्री आणि कोळी समाजाचा त्याग, मांस सोडणं आणि मटण सोडणं याच्याशिवाय त्याग नाही काय. तर आपल्याला प्रत्येकाला माहित आहे ही गोष्ट काय त्याग आहे तो, तर ते सर्व सोडतात ना आपण म्हणतेच मागं लागतो. आता प्रत्येक जण विचारी आहे, माझा शब्द यो आहे, प्रत्येक जण मालकरी विचारी आहे. विचारी म्हणजे जो आम्हाला आमच्या सद्गुरू आम्ही याला बोलतो, मी कोणाची टीका करीत नाही आणि करणार नाही, त्याही जो आम्हाला काही मंत्र दिलेला असेल, काही नाम दिलेलं असेल, आई 9033 ओव्यांची 700 श्लोकांची गीता ज्ञानेश्वरी, त्याच्यामध्ये तो ज्ञानेश्वरीमध्ये जो आम्हाला आमच्या कानामध्ये सांगला व कसा सांगला, तुम्ही ज्ञानेश्वरीमध्ये ऐकायला तपासून बघा. जो आमच्या सद्गुरूने आम्हाला जो नाम सांगले, काही राहू दे, मी कुठलाही मंत्राचा इथं उच्चार करीत नाही, कुठलाही मंत्र राहू दे, 33 कोटी मंत्र राहू दे, तो मंत्र हा ज्ञानेश्वरीमध्ये आहे का ना आहे एवढा तपासून बघा. जर नसला तर मग समजून घ्यायचं मावली तर दुसरा काहीतरी सांगतात. जो ज्ञानेश्वरी हा ज्ञानोबा माऊली हा वारकरी संप्रदायाचा पाया आहे. ना सभा खाम आणि तुकोबा कलश आहे.
तर त्या ज्ञान पाड्या जर भक्कमला आमचा तर मी इमारत कसा होईल. त्या ज्ञानेश्वरी म्हणजे जो आम्हाला काय दिलेला आहे तो ऐका पहिले तपासा. जर नसला तर मला फोन करून सांगा. 20 वेळा याच्यामध्ये या ज्ञानेश्वरीमध्ये 20 ओव्या आहेत नामाच्या. आणि तो नाम जोपर्यंत आईच्या पोटामध्ये होता, आईच्या पोटामध्ये आम्ही तो जपत होतो. सर्व ओव्ह सांगतात, गुरुवर्य सांगतात, मंत्र सांगतात, श्री सांगतात की आम्ही आईच्या पोटामध्ये नाम जपत होतो. माझा रोज प्रश्न आहे प्रत्येकाला, मी माझ्या आईच्या पोटामध्ये नाम जपत होतो, खरी गोष्ट आहे, संतांचं वचन आहे. आईच्या पोटामध्ये 3 जन्म आपल्याला काय आम्ही कुठल्या जन्मात होते आपल्याला आठव होते. आणि मृत्यू समयी 100 जन्म आपल्याला आठव होते. 100 जन्म कसा बोलताय देवाला बोलायचं काय तो ठेवतच ना आपल्याला. बाबा मी असा केला नाही तसा केला नाही, तुझा तूच बघ. भीष्माचार्य सरपंचवर पाहिला महाराज टायमाला कधी जन्म बघतो पाठीमाग 100 जन्म, त्याचा तोच गुंतून जाते. आणि आपल्याला पण तेच आहे, बोलायला काही जागा ठेवीत नाही. जर बोलायला जागा ठेवीत नाही मग आईच्या पोटामध्ये काय जपत होतो. आता आपण सर्व मराठी आईच्या पोटामध्ये जन्माला आलो, मराठी बोलायला लागलो. उद्या अमेरिकेच्या आईच्या पोटामध्ये जन्माला असतो तर अमेरिकन भाषा बोलत असतो. कर्नाटकमध्ये आलो असतो कन्नडी भाषा बोलत असतो. भजन तर चालू आहे. कुठलं भजन चालू होतं आईच्या पोटामध्ये. नाका तोंडामध्ये मलमूत्र भरलेलं आहे. नाका तोंडामध्ये मातीच्या उदर कोहरी पचोनिया विंतेच्या दाखडी उकडवणी नाव माझवरी जन्म जन्मने मरती. 330 क्रमांक किंवा 9 अध्याय 21 नंबर करतो. मग त्या मलमूत्र आपल्या तोंडामध्ये आहे. आईच्या पोटामध्ये मूत्राजवळ मालाजवळ ते जठरांगाने उलटा टांगलेला आहे. कुणाला बाळाला. मग जर बाळाला तिथे उलटा टांगले पण तो कुठला भजन करीत होता हे आपला प्रश्न आहे. बोला विसरायला पाहिजे, तू कुठला भजन करीत होता. तो कुठला भजनच नव्हता, भाषाच नव्हती, अक्षरच नव्हता. तोंडात बंद होतं तर भजन करीत कधी तो. जो नाल आई सणा जास्त अनुभव यायचा. जो नाल बालाला आणि आईच्या पोटामध्ये कुठं जोडला तर आपल्याला माहित नव्हतं. तो नाल त्या नालावाट काय आई खात होती पीत होती ते आपल्याला भेटत होता. त्या नालावाट आपण फक्त श्वास घेत होतो. श्वास घेणे या नाम भक्ती सांगितली तिथं. आणि श्वास काय बोलते त्याला बोलले नाम. आणि तो आईच्या पोटामध्ये जो श्वास घेतो तेव्हा आपला भजन चालू होता. बाहेर आलो नाल खाल्ला गेला आणि मग भजन आमचा बंद झाला. तो भजन पुन्हा कोणी चालू करून द्यायचा. जो भजन तो पुन्हा चालू करून द्यावा लागेल तुम्हाला. तो कोणी चालू व्हायचा ती ना काढलेली नाल कधी कुणी चालू करत. एक मला बोवा भेटला नाही ते योग आहे. माऊलीने योग सांगला. म्हणून योगाच्या वाटा निघाले का सुपटा तया दुःखाचा ती शिल्का वाटा भागाला. 69 क्रमांकाची 12 ते 5 नंबरचा. पाय लोहाचे चणे जे बुद्रिया पट्टी काढले ते पोट भरणे की प्राणे सुट्टी म्हणो. 70 क्रमांकाची 12 अध्याय. अरे ज्याला दातच नाही त्याला लोहाचं चण खायला तिला माऊली सांगतात. तो चण खाईल दात असायला ते चण चावतील का लोखंडाचं. बुद्रियाला सांगलं खायला. तसं योगाला ठोकलं माऊली योग नाही. हा नामाचा योग आहे. हा नामाचा योग आहे. 18 अध्यायाला तुम्ही बघे प्रत्येकाला योग ही साधने आहे. ते आम्ही जेवढा अभ्यास करीत नाही जो अभ्यास तर जाऊ दे आम्हाला कोणी सांगणारच भेटत नाही. सांगणारा कधी आम्हाला भेटायचा. आम्हाला कोणी पाकिट भरून दिला की तो चांगला मला. माझ्या सरकारला कोणी मोठा पाकिट दिला 5,000 मी तुला टीका करते करू काय मी. कीर्तन करायला बोलाय काय कीर्तन सांगला आम्हाला वारकरी संप्रदायाने माऊलीने आम्हाला कीर्तनाची संज्ञा काय सांगली. नाम संकीर्तन साधन पैसोपे जलतील पापे जन्मांतरीची न लगती सयास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारा
तात्या बुद्ध्यांचा आयला ना सगळा नाहीच बैसोली करा व्यतिरिक्त आवडी अनंत आलवावा. तर तो जर नाम संकीर्तन साधना पण सोपी, एवढा साधना आमची सोपी आहे, तर ती सोपी साधना आम्हाला कोणी द्यायची? इतर साधना आहे, ती सोपी साधना आम्हाला कुणी सांगायची? तरी कीर्तनाचे नटनाचे नाचले व्यवसाय काय चित्ताचे की नामच नाही पापाचे आयुष्य केले. 97 क्रमांकाचे 9 अध्याय 14 नंबर. अरे त्या नामाने कोटी जन्माचं पाप आमचं भस्म होता. नेमकला अवघडली तीर्थे कायावर उतरली, यम लोकीची कुंडली राहते अगवी. 198 क्रमांकाचे 9 अध्याय. यमू म्हणे कवनाचे यमावे, जमू म्हणे कवनाचे जमावे, तीर्थे म्हणती काय काव्य दोष ओघधाच नाही. 91 क्रमांकाचे. ऐसे माझेने नाम घोषे नाहीचे करले, विश्वाचे दुःखे आवडे जगती महासुख दुम दुमत भरली. 200 क्रमांकाचे 9 अध्याय 14 नंबर. मी माझ्या नामाने सुख होते, हे सर्व जग सुखाने भरला. म्हणजे कधी सुख होईल मी त्याच्या खाली बोलतात ते पहाटे विना पाविती, अमृते विना जीविती, योग्या विना आविती कैवल्य डोळा. 201 क्रमांकाचे 9 अध्याय. ते सकाळशिवाय सकाळ ते पहाटे विना अमृताशिवाय अमर. आता स्वर्गात मध्ये अमृत आहे, अमृत आहे, अमृत आहे, कोणी बघितले? प्रॅक्टिकली परमार्थ करा माझे बाबा यांनी त्यांनी सांगितले. कोणत्या भास्करी नाव नको, दुर्लभ मनुष्य जन्म आहे, एकदा हातातून निघून गेला काहीच करता येणार नाही. एकदा हातातून निघून गेला काहीच करता येत नाही. तो नाम अमृत सलिता नाम जर अमृत आहे, मग तो अमृत आम्हाला कुणी पाजायचा? आम्ही तर बोलायचे मागे लागलो. काय बोला काही एखाद्याने वैकुंठ यावे ते ते वैकुंठीची केले आले, ऐसे नाम घोष गौरवे धवलले विश्व. 34 क्रमांकाचे 9 अध्याय. पहिला एखादाच कोणते ऋषीमुनी वैकुंठाला येणार, पण आता वैकुंठामध्ये यायला ज्ञानोबाचं मत आहे, देवाचं मत आहे की लोंडाचे लोंडा असं वैकुंठाला येण्यापेक्षा त्या नामाने प्रॅक्टिकली आपल्याला देव होता येते, प्रॅक्टिकली मोक्षाची मानवाची ओळीनुसार आपल्याला अनुभव येते. देहाचे वाचे पडा म्हणजे नाम नाथ तसे माझे, तो जन्म श्रवली जे एक वेळा यावे. 206 क्रमांकाची 9 अध्याय. एक वेळा जरी यावेळेला कोटी जन्माची पुण्य येईल लागत असेल, कोटी जन्माची पुण्य येईल. तो काय नाम आहे बाबा? संप्रदायानुसार, परंपरानुसार, मालिकानुसार ऊर्ध्वमुखी आलविला रोज बाबाचा. सकाळी उठताना लोकांच्या झोपापूर्वाला ऊर्ध्वमुखी आलविला. काय आलविला? आलवाला सांगला. काय बोलायचं? एवढा जर साधा सोपा नाही ना माऊलीने परमात्मा आम्हाला करून ठेवला आपल्यासाठी. त्यांच्या अन्नामध्ये माती काढून घेतली, आपल्यासाठी महाल खाला नाही, आपल्यासाठी काय केलं नाही, आपल्या लेकरांसाठी ती ज्ञानेश्वरी लिहून ठेवली. पण आम्ही त्यांचं ऐकतच नाही. ज्ञानोबा आवडतं पण त्यांचं आम्हाला बोलच आवडत नाही. हेच बोलावं लागलं. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम लाखो वारकरी जातात ते आळंदीमध्ये, पंढरपूरमध्ये. डोक्यावर ज्ञानेश्वरी येतात आणि आळंदीमध्ये इथून पंढरपूरला जातात. तर त्या ज्ञानेश्वरीमध्ये नाम काय लिहिले, उद्धार काय लिहिले, हे कुणीतरी त्या समोर त्याला सांगावं. माझे बाबा या माऊलीचा एकच मत आहे की हा ज्ञान हा योग जगाला द्या. हा ज्ञान आहे, हा जगासाठी आहे, आपल्या लेकरांसाठी आहे, आपल्यासाठी आहे. पण त्याच्यामध्ये काय ज्ञान निवला? ज्ञाना नाही. आमचं चाललंय काय? पारायण. पारायणामध्ये काय माझ्यासारख्याला काही समजत नाही. बसलो तर एकदा गेली त्याची आठवण बोलतो म्हणते सप्ताह होता, गेलो सर शेवटच्या दिवसाला बाबा या गेलो ना, बसलो. ज्ञानेश्वरी तिने माहिती करा. अरे काय बोलतात मग त्यांचं त्यांना नाही करणं, माझ्या मनाला समजत. एवढी ज्ञानेश्वरी वाचणार मी गप बसलो डोला मिटून आपल्या ऐकता यांचं काही बोलतं मला समजत नाही. ज्ञानेश्वरी वगैरे त्यांची झाली ना, असं व्यासपीठ चालू होतं. मला तर मला ज्ञानेश्वरी ना आता ज्ञानेश्वरी होतं. माझ्या तो उत्तरच नाही. तुमच्यासाठी माझी म्हातारी एक साईडला बोलते, ए महाराज गप्पच ते महाराजांची ज्ञानेश्वरी पाठायचं मनांच्या मनात बोलतं. आता ज्ञानेश्वरी वाचणार त्यानंतर त्यांनाच कळलं नाही आणि काय दिले.
याने पहिल्याच ओळीमध्ये सांगला ओम नमो ज्याच्या वेद प्रतिपाद्या जय जय ससो वेद्या आत्मरूपा देवा तूच गणेश. आत्माच गणपती चांगला, आत्माच हरी चांगला, आत्माच देवांचा देव महादेव भोलेबा चांगला. कसा आता कधी बोललो आता जग एक हरी आत्मा जीव शिव सम सम म्हणजे एका दोन जीवच देवांचा देव महादेव भोलेबा आहे, जीवच शिव आहे, जीवच देवांचा देव भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. फक्त त्याची भेटी आम्हाला कोण करून देत नाही. कोट्यावरी जन्म गेले आम्हाला हे देवाचा शोध घेता होते. कोट्यावरी जन्म प्रत्येकाची गेलं पण देवाची ना आपली भेट झाली नाही, टाटा टूट झालेली आहे. त्याच्या पुढे ते ज्ञानेश्वरीचा आपला 14वा अध्याय 14 श्लोक चालू आहे. तो मी वैकुंठी नसे बघा पाहता, तो मी वैकुंठी नसे वेणू एक भांग भीमने जसे वरी योग्यांच्या मानशी उमटवले जाय. 2:7 क्रमांक 9 अध्याय. मी वैकुंठात नाही, याच्या बिंबामध्ये नाही, त्याच्यामध्ये नाही, योगियांच्या मानशी उमटवून जाय. त्याच्या खाली विकल्पनी तयापासी पांडवा मी हरपलो दिवसावा त्याचं नाम घोष बलवा करती माझा 208 क्रमांकाची नाव आहे. काय बोलतात पंढरपूरच्या जत्रा प्रत्येकाने बघितले, मला माहित आहे. एवढी गर्दी पायावर पाय हातावर. त्या गर्दीमध्ये देव सांगतो मी हरवलो म्हणजे चुकलो. तर चुकलं तर मला कुठे बघशील पत्ता. पही तयापासी पांडवा मी हरपलो दिवसावा जे तर नाम घोष बरवा करती मला. जिथे ज्या हृदयामध्ये नामाचा घोष चाललेला आहे त्या हृदयामध्ये मला बघायला लागले. तिथे तुला भेटेल म्हणून सावता. मला ते कुठे भेटला डोक्यावर, कुठं हृदयामध्ये सायतो म्हणून ते बोलला तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांताची काम विषयावरी. 7 क्रमांकाची 9 अध्याय 3 नंबर. अरे मी हृदयामध्ये आहे, मी एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ती बुद्धी पुरे अरुणीची ती वस्तुगा मी. 121 क्रमांकाची 15 अहर्निशी जो श्वास येतो आणि जातो ती वस्तू मी. कोण सांगतं? देव सांगतं, भोलेबाबा सांगतं, कृष्ण सांगतं, राम सांगतं, आई साहेब पार्वती माता सांगतं. आणि आई साहेब पार्वती माता माझ्या वारकरी संप्रदायाची पहिली शिष्या. आणि तिच्या कानामध्ये सांगत असताना त्या मच्छिंद्रनाथांनी माशाच्या पोटामध्ये राहून चोरून ऐकलं. प्रत्येकाला गोष्टी माहीत आहेत. सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनवकर श्री त्रिपुरारी सांगितले जे. 1701 क्रमांकाची 18वा अध्यायाला सांगितलं. काय आईसाहेबाच्या कानामध्ये सांगितला त्याला बोलतात वारकरी संप्रदाय. मी बोललो का माझं गुरु बोललं का देव बोलला? आणि दूध चोरून ऐकलं कोणी? त्या मच्छिंद्राने. फलाच गेला नाही, रक्ताच्या उलट्या करावा लागला पण अवस्था झाली नाही, आत्माराम प्रगट झाला नाही. मग त्या बद्रिका आश्रमामध्ये पुन्हा दत्त गुरुना त्यांना गुरु करायला लागलं. कोणाला? त्या मच्छिंद्रनाथाला. बघा तुम्ही मालिका काय ती. आणि मग आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र त्यांचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला. गोरक्षावरला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोजविले. ज्ञानदेवाला जो चोजवलं तो आपल्या परत येईल तेव्हा ते आपल्याला राईट फाईट होईल. ज्ञानदेवाला काय चोजवलं कुणाला माहित आहे? ज्ञानेश्वरीमध्ये आहे की आम्हाला सांगत तर कोण? ज्ञानोबा माऊलीला जो कानामध्ये सांगला ते आम्हाला कोण सांगते? कोण सांगायला मागित नाही तर त्यांच्याकडे नाही. हे मला बोलायला ही गोष्ट राईट फाईट. जर आत्माराम प्रगट झाला तेव्हा सुख होतं. किंबहुना सोय जीव आत्म्याचे लाय तेथे जे होय तया नाम सुख. 131 क्रमांकाची वेळ आहे 13वा अध्यायामध्ये. तरी सुख ते का कीर्ती दावी गेलं तुझं तिथे त्या आत्मयाच्या भेटी जीवाशी होय. 73 क्रमांकाची 18वा अध्याय. बाबा किती टाइम सांगा? 5 वाजले. हा किती वेळा बोलू? 5 एकदा आम्हाला बाहेर जातात. अरे 5-10 मी 5 केलं. त्याला बोलतात सुख. तरी सुख ते का कीर्ती दावी गेलं तुझं तिथे आत्मयाच्या भेटी जीवाशी होय.
773 क्रमांकाचे बोलले 18 मग सुख कशाला सुखाची संज्ञा दिली? जेव्हा जीव आणि शिव माझ्या श्रीपाद बाबानं, माझ्या रामदास बाबानं, माझ्या अमृत दादानं जीवाचं लगीन शिवाशी लावलं. जीवाचं ज्या टायमाला लग्न शिवाशी लागेल त्या टायमाला सुखी संज्ञा उत्पन्न होईल. काहीतरी त्या आई पुण्यवान असतील तेव्हा इथे मला हे बोलवलेलं आहे की मला फक्त माहित आहे. काहीतरी असं मला त्यांचं एकदाच माहीत नाही. काहीतरी पुण्यवान असतील आता असं देवाचा शब्द निघतच नाही. बुवा जरी आणला कीर्तनकार आणला बालताच सांगणार जीवाचं लगीन शिवाशी लावलं. काय वर्णावा या लग्नाचा थाट, श्रीपादान मोडली जन्म मरणाची वाट. नामाचं मंगलसूत्र, नामाचं मंगलसूत्र मनी मनी ओवल. जीवाचं लगीन शिवाशी लावलं. जीवाचं लग्न शिवाशी लावणार भेटावाच लागल. त्याशिवाय जन्माचा आणि मृत्यूचा आमचा फेरा आहे तो फेरा चुकणारच नाही. प्रॅक्टिकली आज पण रोज नाल जोडायला वाटतं. आता आम्ही रोज हरिपाठ झाल्यावर काय म्हणतो? श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाश. कोण नारायण बोलला? श्री अनंता मधुसूदना पद्मनाभ. नारायण हे पद्मनाभ जेवपर्यंत जोडत नाही तोपर्यंत नारायण प्रकट होत नाही. हे माझं मन आहे की तुकाराम महाराजांचं मत आहे? तो माऊलीचं मत आहे. तो पद्मनाभ आमचा कोणी जोडायचा? मनुष्य जन्म हे अनमोल आहे. कोटी आता कोटी जन्म होऊन गेलं आमचे आणि जीवाशी भेट झाली नाही. पण तो नारायण तुकाराम महाराजांचं काय म्हणताय? उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. वागली म्हणजे मरगई, माझी चिंता मिली. काय माझ्या सद्गुरूंनी पद्मनाभाची गाठ मारून दिली, पद्मनाभ जोडला. आता मला कशाची जन्म मरणाची भीती नाही. म्हणून ते म्हणतात जगा काल काया मी माथा दिला पाय. तुकाराम महाराजांनी दिला म्हणजे अमर झाले. अमर झाले आणि आज पण अमर होता येते फक्त त्या रस्त्याने जावं. काय रस्ता सांगितला? मार्ग जावनी गेले आधी दयानिधी संतते, तेनेच पलके चालू जाता न पडे गुंथा कोठे काय. त्याच मार्गाने जावं लागल पंढरपूरला. आड मार्गाने गेलं तर पंढरपूर लवकर भेटणार नाही. आता रस्ता तर चांगला झालेला. आता पंढरपूर या साईडला आला इकडे धडाकडून मुंबईला कधी पंढरपूर भेटेल? ज्या मार्गाने जायचं आहे त्याच मार्गाने जावं लागेल. आणि तो पंढरपूर भेटल्याशिवाय राहत नाही. तो पंढरपूर म्हणजे काया ही पंढरी, आत्मा हाच विठ्ठल. विठ्ठलाचं दर्शन पाहिजे तर घ्या विठ्ठल. काय काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. नांद तसे केवळ माझ्या ठाई. अरे विठ्ठल 24 तास जलामल्यापासून मरपर्यंत तुझ्यातच आहे. तो तू विठ्ठलला बघा धावा लागला पाय पाय विठ्ठल. बंगला खूप बनाया रे, बंगला खूप बनाया रे, अंदर नारायण सोया, अंदर नारायण सोया. इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन का खंबा, बीच में पवन का खंबा. आवत जावत कोई न दे
बनाया रे. हा बंगला बनवला, राईट फाईट ड्रेनेजला तिथे, राईट फाईट सगळ्या वस्तू तिथे फिटिंग केल्या या बंगल्याला. आणि त्यांचा पुन्हा एक म्हणणं असं आहे की 10 दरवाजे दिले, मग आम्हाला 10 दरवाजे आहेत तर 9 आहेत बघा, 9 दरवाजे प्रत्येकाला राईट फाईट आहे. तर ते तर म्हणलं 10 दरवाजे, तर 10वा द्वार कुठे आला? आणि ज्या 10व्या दारातून आईच्या पोटामध्ये आम्ही प्रवेश केला, इथे बघा बाल जन्माला आल्यावर चालू असतं कोकण, फक्त कात्री असते, नंतर ते बोलतात. इथून या चैतन्य आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतं. जो 10वा द्वार, ह्या 10व्या द्वारातूनच आपण ज्या टायमाला बाहेर निघू, हा जीव, हा प्राण, ही चेतना, तेव्हाच आपण देव सांगतो तू माझ्या स्वरूपाला विलक्षण, ती माझी वाट आहे. म्हणून ते बोलतात का झाकल्या रीतीचा दिवा लेनो काय झाले केव्हा, या रीती जो पांडवा ही रीत आहे. देव ठेवे 98 क्रमांक ठेवे 8 ते केवळ परब्रह्म दया परम पुरुष ऐसे नाम ते माझे निजधाम होऊन ठाके. 99 क्रमांक ठेवे 8 आणि तेच माझा निजधामाला येतात, तोच मी होता आणि देव होता, असा प्रॅक्टिकली ज्ञानेश्वरीमध्ये लिहिले. तर प्रॅक्टिकली ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे. चैत्र वचन दिला, काय वचन दिला? रघुकुल रीत सदा चले आए, प्राण जाय पर वचन न जाय. आता त्यांचं वचन कोणाचं? आमच्या 5 वर्ष निवडणाऱ्यांचं वचन नाही ते, त्यांचं वचन रघुकुलावाल्यांचं तर प्राण जाईल पण वचन जाणार ना. मग त्यांचं वचन आहे तेच प्रभू रामचंद्र, तेच भगवान श्रीकृष्ण परमात्मा, तेच महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणजे त्यांचं वचन आहे, म्हणजे कुठं होतील का? आम्हाला काही त्याचा काही सांगतच ना कोण. या ऐकणाऱ्यांची काय दोष आहे म्हणतात? माझ्यासारख्या बुवाला पहिले पाय धुवा, बुवाचं ना त्याची सॉल्व करून आल्या. पहिले बुवाचं पाय धावा, आरती करा, फुलांवर चालवा. बुवानी चांगला काय? चांगला काय बुवानी तुमच्या उद्धाराचा काय चांगला? रामकृष्ण हरी आम्हाला माहित नाही, ओम नमो भगवते वासुदेव आम्हाला माहित नाही. उघडा मंत्र शेवटचा येतो 2 मिनिटात समोर. उघडा मंत्र झाला रामकृष्ण हरी म्हणा, कोण बोलत तुकाराम महाराज. तोच अभंग आम्ही पूर्ण चांगले बुवानी होते. त्याच अभंगामध्ये शेवटला काय बोलतात? तुका जपे एक बीज मंत्र सार. ना आपल्याला सुरुवात केली तर उघडा काय बोलायचा काय ठेवायचा माहित नाही कुणाला. आणि बाबाजीला मानणार रामकृष्णाला माहित नाही. आम्हाला माल घालून पण त्यात काय तुळशी पाणी घाल समोर आहे म्हणून सांगा हो ना, तुम्ही सांगत नाही. माल घातल्यावर वारी करा पंढरीची, तुळशी पाणी घाला, आई वडिलांचे पाया पडा, काय काय सांगते. आई वडिलांचे पाया पडला आपल्याला सांगायला पाहिजे. एवढं पागल हो बाबा, मान नसून ते गेले त्याच्याबद्दल ध्यानच ना काय. बुवा सांगतील ना आई वडिलांचे, अरे आई वडिलांचे पाया पडला सांगणार तू? बुवानी सांगतो मी आई वडिलांचे पाया पडणार. काय बोलायचं बुवाला ना. तुळशी पाणी घाला. माझ्या गळ्यामध्ये मान घालतो तेव्हा मी रोज तुळशी पाणी घालायचो. पंढरपूरची वारी गळ्यामध्ये मान घालतो तेव्हा दरवर्षी पंढरपूरची वारी करायचो. मग मान घालून मला नवीन काय भेटला? प्रॅक्टिकली विचार करायची गोष्ट आहे. आणि ही माझ्या वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. जर आई वडिलांचे सुरुवातीपासूनच पायाला तर ती मला घातल्या काय होणार नाही. त्याला सांगायला कशाला पाहिजे? उलट अपमान करता आपला तिथे येऊन आपलाच अपमान करून जातो. गोवा पैसे ते घेऊनच जाईल ना, आपल्याला शिवाय घेऊन जाईल. त्यामध्ये त्याच्याबद्दल करायला काय करणार आपल्याला काय. पण देव जर भेटतं, आता बघा देव कसं भेटत. आज पण ज्ञानोबा माऊलीच्या ओळीनुसार देव भेटते. आणि देव भेटल्यावर आज पण जन्म मरणाचा भेटलाय ज्ञानोबा माऊलीच्या ओळीनुसार होते. आणि तो स्वतःला स्व अनुभव येते. मी सांगला बाबा असा आणि तसा आहे, तुम्हाला स्वतःला स्व अनुभव येते. पण आमचा याचा पुन्हा 1-2 शब्द घेतो मी. आमचं कसं घोडं कुठं अडकतं माहिती आहे? आयुष्य मी फार्मसी केली बुवा कसे यांचं की वलग लागलं वळताच सांगतं. बुवानी आणि शिवी सांगतं का दुसरं काय सांगतं? आयुष्य मी फार्मसी केलं, सगळा वाहने केल्या तो बुवा सांगत.
यो मला तो नवले सांगायला आला, माझ्याकडे 8 मागायला पण म्हणून बुवा आधी 50 घाल. मला का बरं मला काहीच कळलं नाही. अर्जुनाचा गुरु, पहिला गुरु 2च गोव्या सांगणार मी सेवा संपवणार आहे. पण आमच्या मनामध्ये ती गोष्ट आहे, माझा गुरु एकदा गुरु कसा बदला, गुरु नसतं बदलत, फक्त ते तत्वाची ओळख करून घ्यावा लागतं. अर्जुनाचा गुरु हा कोण होता प्रत्येकाला माहिती आहे, द्रोणाचार्य. विश्वामधला त्या टायमाचा सर्वात श्रेष्ठ गुरु हा द्रोणाचार्य होता. म्हणून त्याने त्या अर्जुनाचा स्वीकार पण केला, पण कर्णाचा स्वीकार नाही केला. कर्ण पण गेला होता त्याच्याकडे, तुम्ही तुमचा शिष्य होता ना, तुला शिष्य बनवणार नाही. एवढा श्रेष्ठ गुरु हा द्रोणाचार्य होता. पण ज्या टायमाला युद्धभूमीवर अर्जुन समोर, कर्ण समोर आणि द्रोणाचार्य समोर, देव काय सांगतं, पहिले गुरुला काप. गुरुला कापायची सगळं मी सांगणार आहे, त्याच्याबद्दल काही नाही, तुम्ही मनामध्ये काही शंका नाही. पहिला गुरुला काप. अर्जुन बोलते, अरे देवा, जेतीच्या कृपेला आईच्यावर तेतीच्या म्हणे की विभूत येऊ तरी मी काय भस्मासूर. अर्जुन म्हणे 38 क्रमांक घेऊ, दुसरा अध्याय ज्ञानेश्वरी. तर ज्या भस्मासुराला शंकरांनी वरदान दिलं काय, तर ज्याच्या डोक्यावर हात ठेवतील तो भस्म होईल. त्याची जर त्याने वर दिला शंकरांनी, त्याचीच पार्वती यायला, पण भस्मासूर. मी का भस्मासूर? मी भस्मासूर नाही. या शहाणपणा अर्जुना मला सांगू नको, पहिले गुरुला काप. आणि मारला गेला युद्धामध्ये कोण, द्रोणाचार्य. आणि त्या युद्धामध्ये अर्जुनाने भगवान श्रीकृष्ण परमात्माला गुरुस्थानी स्वीकारला. ही पण गोष्ट आपल्याला माहित आहे. तेव्हाही ज्ञानेश्वर लिहिले, गुरुस्थानी स्वीकारला म्हणजे अनुग्रह दिला. कोणाला? अर्जुनाला. गुरु होता, माला होत्या कल्याणपूरच्या अर्जुनाचे, तरी पण देवाला गुरु करावा नाही. तो अनुग्रह अर्जुनाच्या कानामध्ये सांगा, तेव्हा ही गीता उत्पन्न झाली. त्या टायमाला ही गीता उत्पन्न झाली, त्याला अवस्था झाली, विश्वरूप दाखवला. आणि ही आमची परंपरा आहे. मग देव म्हणे आगा पडते सुद्धा हात योग सुद्धा कधीला पडे ती वार्ता बहुत दिवसांची 16 क्रमांकाची 14 अध्याय पहिल्या नंबरचा श्लोक. अरे ते अर्जुना, हा योग तुझ्या रूपाने बहुत काल झाले. स्वतःला सांगा, युद्धस्थानी सूर्याला सांगा, मनला सांगा, ईशानकुला सांगा, बहुत राज ऋषी चालत आली परंपरा. पण आता बहुत काल गेला आणि खंडित झाली. तुझ्या रूपाने मी हा अनुग्रहाची हा योग जिवंत करतो. कोण म्हणते? देव बोलते. आणि मग बहुत काल मध्ये गेला, पुन्हा हा योग लोप पावला. आणि मग निवृत्ती दादाच्या रूपाने ज्ञानमावलीच्या ठिकाणी हा योग सांगण्यात आला, ही विद्या सांगण्यात आली, हा अनुग्रह देण्यात आला आणि पुन्हा जिवंत झाली ती. तो आमचा वारकरी संप्रदाय आहे. तर ती विद्या आता आमच्यापर्यंत, विद्या म्हणजे कुठली? हे मराठी चॅनल ब्रह्मविद्येचा सुखालू करी घेणे देणे सुखचोरी होऊ द्या जगा 16 क्रमांकाची 12 वाजता. ती ब्रह्मविद्या जोपर्यंत आमच्या कोणीतरी येऊन कानामध्ये सांगत नाही, तोपर्यंत ती विद्या आम्हाला प्राप्त होत नाही. ती विद्या प्राप्त जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आत्माराम प्रगट होत नाही. आणि जोपर्यंत आत्माराम प्रगट होत नाही, तोपर्यंत आमचा जन्म मरणाचा फैसला होणार नाही. मोठे जन्म घ्या, हे ज्ञानमावलीचं मत आहे. कोशीबाई एकनाथ तांडेल आई साहेबांच्या सेवेला मला रंजन बाबांनी बोलले, बाबा या एक दिवस सेवा करा. बरोबर येतो रविवारी आहे टायमिंग, पण आम्हाला कुणाचा कार्यक्रम पण आहे, 10 वाजता तरी सेवा झाली आपली तासभर, त्याचा काही चिंता नाही. काय तर त्यांची पुण्य असेल म्हणून देवाचा शब्द निघला, मी एक बोलतो, दुसरा काही बोलत नाही. बाबांचं आमचं प्रेम असतं, बाबा काय असतं की बोलवतात आम्हाला, येतो आम्ही त्यांच्या बाबांना भेटायला. बाबा भेटा ठीक आहे, चिंता नाही. देवाने नामाने खूप केलेलं आहे ना.